पीक विमा नक्की मिळतो का? मिळतो तर किती मिळतो? कोणत्या पिकासाठी मिळतो आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा? नमस्ते, मी संतोष. स्वागत आहे आपल्या सरकारी कट्टा या चॅनल. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 यामध्ये शासनानं 10 जुलै 2026 रोजी नवीन योजना चालू केली आहे. यामध्ये प्रति गुंठा किती खर्च येणार? यामध्ये प्रति गुंठा 1 रुपया, 100 गुंठ्यासाठी जवळपास 113 रुपये चलन असून यामध्ये तुम्हाला 100 गुंठ्यासाठी शासनाचा 45,000 रुपये इतका लाभ नक्की किती विमा संरक्षण असणार आहे हे आपण आता पाहूयात. यामध्ये प्रति हेक्टर शासनानं 45,000 रुपये इतकं विमा संरक्षण. यामध्ये मागील 5 वर्ष अर्ज भरलेले पाहता 2022 साली, 2024 साली आणि 2025 साली यामध्ये तिन्ही वर्ष विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळालं आहे. जवळपास प्रति हेक्टर 45,000 रुपये. यामध्ये प्रति गुंठा किती खर्च येतो आणि याचा आपल्याला विमा संरक्षित परतावा किती मिळणार आहे हे आपण बघणार आहोत. यामध्ये सोयाबीन, भुईमुग व कांदा यासाठी समान रक्कम आहे. यासाठी जवळपास प्रति गुंठा 1 रुपये 10 पैसे इतका खर्च येतो व प्रति गुंठा याचे संरक्षण 450 रुपये सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये प्रति एकर जर काढलं तर आपल्याला 40 गुंठ्यासाठी जवळपास 46 रुपये खर्च येतो. यामध्ये आपल्याला प्रति एकर शासन 18,000 रुपये विमा संरक्षण देतं. यामध्ये जर तृतीय पॉईंट पाहिला तर यामध्ये 1 हेक्टर ज्यांचे क्षेत्र 100 गुंठे आहे यांना जवळपास 45,000 रुपये इतकं विमा संरक्षण मिळतं. त्यामध्ये कोणकोणती पिके येतात हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये सोयाबीन, भुईमुग तसेच तूर, मूग व इतर कडधान्य किंवा इतर पिकं येतात. यामध्ये घेवडा किंवा ऊस किंवा बागायती जी पिकं आहेत यामध्ये आलं असेल, हळद असेल यांना विमा संरक्षण सरकार देत नाही. यामध्ये फक्त सोयाबीन असेल किंवा इतर कडधान्य पिकं असतील जसं की भुईमुग असेल, तूर असेल, मूग असेल यांना फक्त शासन संरक्षण देतं. यामध्ये जी नगदी पिकं येतात त्यांना संरक्षण दिले जात नाही. पीक विमा म्हणजे नेमके काय हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. यामध्ये पीक विमा योजना ही सरकारने ज्यामध्ये जेव्हा दुष्काळ येतो किंवा अतिवृष्टी होते किंवा जास्त प्रमाणात इतर कोणत्याही प्राण्यांद्वारे असेल किंवा वन्य प्राण्यांद्वारे असेल शेतीचं नुकसान होतं, यामध्ये सरकारद्वारे थोडीशी मदत ही शेतकऱ्यांसाठी जाहीर केली जाते. यामध्ये आपण कोणकोणती कागदपत्रे लागतात हे पाहणार आहोत. यामध्ये प्रथम आहे आधार कार्ड, त्यानंतर आहे तुमचा फार्मर आयडी, जो तुमचा सर्व सातबाऱ्याशी लिंक असतो, त्यानंतर तुमचं बँक पासबुक आणि त्यानंतर पीक पेरा प्रमाणपत्र. आता हे पीक पेरा प्रमाणपत्र आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. हे पीक पेरा प्रमाणपत्र आपण व्यवस्थित भरून हे अपलोड करायचं आहे. यामध्ये हा अर्ज अत्यंत सुलभ आहे. हा अर्ज आपण मोबाईलद्वारे सुद्धा भरू शकता. यामध्ये तुमचा फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर तुमचा फार्मर आयडी काढला नसेल तर जवळच्या CSC केंद्राला किंवा माहिती सेवा केंद्राला भेट देऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढू शकता. यामध्ये जर तुम्हाला फार्मर आयडी संबंधित किंवा इतर कोणत्याही अर्जासंबंधित जर त्रुटी असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये सदर त्रुटी विचारू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की यावर्षी नक्की पीक विमा येणार का? भरपूर लोक यामध्ये अर्ज भरण्यासाठी कचावत आहेत की जेणेकरून पीक विमा नक्की यावर्षी मिळणार का, मिळणार तर किती मिळणार, असे भरपूर प्रश्न आहेत. तर पीक विमा योजना अशी आहे की जर तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तर शासन जाहीर करतं. हा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. जेणेकरून आता सध्याला HDFC अर्गो या कंपनीकडे पीक विमा योजनेचं टेंडर दिलं आहे. सदर शासकीय योजनेचा लाभ हा 100% मिळणार अशी आपण खात्री देऊ शकत नाही. पण योजना तुम्ही अर्ज भरा, योजनेचा लाभ मिळेल ना मिळेल हे पुढे येणाऱ्या शेती नुकसानीवर अवलंबून असते. त्यामुळे योजनेचा अर्ज तुम्ही नक्की भरा. विमा मिळणार का ह्या प्रश्नाचं उत्तर मी सध्याला देऊ शकत नाही, पण तुम्ही अर्ज नक्की भरा अशी तुम्हाला खात्री देऊ शकतो. आता बहुतांश शेतकरी हा प्रश्न विचारत आहेत की आमच्या सातबाऱ्यावर सदर पिकाची नोंद नाही तर आम्हाला पीक विमा मिळणार का? तर अजून तर नवीन शासनाने जाहीर केलेला DCS जो ऍप आहे तो ऍप त्यांच्याकडे आला आहे किंवा ते ग्राम सहाय्यक असतील म्हणजे कृषी सहाय्यक असतील त्यांच्याही लॉग इनला आला आहे, परंतु त्याच्यातून ई पीक पाहणी चालू झालं नाही. त्यामुळे तुमचे जुने सातबारे अपलोड केले तर पीक विमा मिळणार ही शासनाने जाहीर केलं आहे. त्यामुळं आणि नवीन पीक पाहणी ऍप आल्यानंतर जरी तुमचा आता अर्ज भरला आणि त्यानंतर जरी तुम्ही पीक पाहणी केली तरी चालू शकते.
आता सध्याची नवीन पीक पाणी ही ऑनलाईन ऍपद्वारे होणार आहे. यामध्ये शेतकरी स्वतः ही पीक पाणी करू शकत नाहीत. यामध्ये त्याला त्यांनी जे नियुक्त केलेले सहाय्यक असतील, 1 असतील, 2 असतील, 3 असतील, यामध्ये तुमचे पोलीस पाटील असतील किंवा तुमचे तलाट्यांच्या हाताखाली जे कोतवाल असतात ते असतील किंवा गावासाठी एक सहाय्यक म्हणून ही पीक पाणीसाठी नेमला आहे. तो ही सहाय्यक याद्वारे पीक पाणी करू शकतो. यामध्ये तुम्ही कोणताही शेतकरी या वर्षापासून पुढे मोबाईलवर ई पीक पाणीद्वारे ऍपद्वारे पीक पाणी करू शकत नाही. त्यामुळे सदरची पीक पाणी तलाट्यांच्याद्वारे किंवा इतर सहाय्यकाद्वारे आपण करून घ्यावी, जेणेकरून पीक विमा योजनेत सहभागी होऊन त्याचा लाभ मिळणे सोपे होऊन जाईल. आता सदर अर्ज बहुतांश शेतकरी आपल्या मोबाईलवरून भरण्याचा प्रयत्न करतात. तर मोबाईलवरून अर्ज भरताना बहुतांश चुका होतात, ज्यामध्ये आपल्याला गट निवडला जात नाही किंवा खाते नंबर वेगळा दाखवला जातो किंवा दुसऱ्याच्या नावचे क्षेत्र, सामायिक क्षेत्र असे भरपूर चुका मोबाईलद्वारे होतात. यामध्ये अकाउंट नंबर चुकीचा भरला जातो. यामध्ये अर्ज अपात्र होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे सदर आपला अर्ज CSC केंद्राद्वारे भरला जावा अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. CSC केंद्राद्वारे भरला जाणारा अर्ज आपण तपासून पाहू शकता. सदर अर्ज भरल्यानंतर ज्या अर्जाची पोचपावती आपल्याला मिळते ती संपूर्ण वर्षासाठी जपून ठेवायची आहे, जेणेकरून जेव्हा पिकाचे नुकसान होईल तेव्हा आपण सदरची पावती दाखवून संबंधित तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांना आपण सदरची पावती दाखवून या योजनेचा लाभ मिळवू शकता. सदर योजनेचा अंतिम दिनांक 31 जुलै होता, परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी अजून लाभ घ्यावा. अजून भरपूर शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा किंवा सदर योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावा. यासाठी सदर अर्जाची मुदत ही 31 जुलै वरून 10 ऑगस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे जेवढे शेतकरी अर्ज भरायचे राहिले असतील, ज्यांच्या शेतामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील, जेणेकरून भुईमुग असेल, त्या सर्व शेतकऱ्यांनी अर्जाचा लाभ घेण्यासाठी सदर योजनेमध्ये अर्ज करावा. याची अंतिम मुदत ही 10 ऑगस्ट आहे. अशाच नवीन नवीन सर्व योजना आम्ही आमच्या चॅनलवर सतत अपलोड करत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व यापुढे आपल्याला कोणत्या योजनेची माहिती हवी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आम्ही त्यावरती लॉंग व्हिडिओ बनवून सदर योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करूया.